थोडंसं याच्यात पाणी टाकतोय, 5 मिनिटं त्याला 5-7 मिनिटं शिजवून घेतोय सॉसला. तोपर्यंत आपण काय करत होतो, इकडे लिंबू टाकत होतो. तर लिंबू टाकतो याच्यात छान, आणि या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर त्याला मिक्स करून घेतोय. मीठ त्यातही टाकलेलं आहे आपण आधीच उकळताना, पण थोडंसं आणखीन वाढवतो मी, कारण बाकीच्या गोष्टी पण याच्यात टाकलेल्या आहेत आपण. हे बघा एकदम मस्त झाली. ही ठेवूया मध्ये. हा सॉस थोडासा आता मी तसंच लावतोय, पण इतर वेळी थंड करून लावायचा आहे आपल्याला. त्याच्यावर टाकू आपण हे सॅलेड. त्याच्यावरती टाकलं हे सॅलेड. याच्यावर टाकणार आहे मी ही चटणी, जवसाची चटणी मस्तपैकी वरती टाकणार आहे. या सगळ्या गोष्टी घरी असतात, त्याचा मस्त असा वापर करायचा आहे. आणि वरती टाकायची ही कांद्याची पात. वाह, या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि ही मस्त इंटरेस्टिंग कलरफुल अशी रेसिपी तयार झालेली आहे. तर चहासोबत दरवेळी काही तळायचं नसेल किंवा काहीतरी वेगळं थोडंसं हेल्दी ऑप्शन आपल्याला हवं असेल तर ही रेसिपी मस्त आहे. आणि तसं पण खायला खूप छान अशी रेसिपी आहे. मंडळी तयार आहे स्प्राऊट चपाती चटपटा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्प्राऊट चपाती चटपटा करण्यासाठी लागणारे साहित्य: तयार चपाती, शिजवलेले हिरवे मूग, मोड आणून शिजवलेली मटकी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला पातीचा कांदा, टोमॅटो सॉस, जवस, शेंगदाणे आणि तिळाची चटणी, शिजवलेले शेंगदाणे, काळं मीठ, सीझनिंग पावडर, चिरलेला लसूण, लाल मिरची पेस्ट, लाल तिखट, लिंबू आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये चपाती कुरकुरीत भाजून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. लसूण परतल्यानंतर त्यामध्ये रेड चिली पेस्ट, लाल तिखट, टोमॅटो सॉस, मीठ, सीझनिंग पावडर आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका काचेच्या भांड्यामध्ये मूग, मटकी, पातीचा कांदा, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, तिखट, काळं मीठ, लिंबाचा रस आणि मीठ घालून त्याचं सॅलड तयार करून घ्यावं. एका प्लेटमध्ये कुरकुरीत चपाती घेऊन त्याला तयार सॉस नीट लावून घ्यावा. त्यानंतर तयार सॅलड, जवसाची चटणी आणि पातीचा कांदा घालून डिश सर्व्ह करावी.